बजरंग सोनवणे यांना मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली। बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी हे म्हटलेलं आहे। परळीत बोगस मतदान झाल्याचं निदर्शनास आलं नाही असं देखील मुधोळ म्हणाला। जिल्हाधिकारी म्हणून मी पारदर्शक काम करणार याची सोनवणेंना खात्री दिली असं देखील दीपा मुधोळ यांनी म्हटलं आहे। जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आहेत। गेल्या अनेक दिवसापासून बजरंग सोनवणे जिल्हा प्रशासनावर आरोप करतायत। आज त्यांची तुमची भेट झालेली आहे, काही त्यांचं समाधान झालं? आता उमेदवारासोबत आमची जे इथं या काउंटिंगचे जे ठिकाणी आहे इथंच भेट झालेली आहे। काउंटिंगच्या संपूर्ण प्रक्रियेच्या बाबतीमध्ये सगळं त्यांना समजून सांगितलेलं आहे की प्रत्येक मतदारसंघाने आहे कुठल्या पद्धतीचे काउंटिंग होतो आणि किती माणसं आपण त्यांच्यासाठी नेमलेलं आहे। परळीमध्ये जो अनुचित प्रकार घडला त्यावर निवडणूक अधिकारी तुम्ही असताना देखील मला मदत केली नाही किंवा माझी मागणी पूर्ण केली नाही, माझं म्हणणं ऐकून गेलं नाही असे त्यांनी आरोप केला होता। नाही, परळीच्या बाबतीमध्ये जे आक्षेप होते ते सगळे आम्हाला मेलवर काही व्हिडिओज वगैरे अवेलेबल झाले होते। त्या सगळे व्हिडिओची पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्णपणे रिपोलच्या त्यांच्या रिक्वेस्ट होती। पण सगळे व्हिडिओज बघितल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारचे बोगस वोटिंग किंवा बूथ कॅप्चरिंगच्या निदर्शनास त्याच्यामध्ये आल्या नसल्या कारणाने ते आपण रिक्वेस्ट नाकारलेला आहे।